शिवकालीन पूर्व महाराष्ट्र। तर आपण इथे शिवकालीन पूर्व महाराष्ट्र बघत आहोत। हे टीईटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। 17व्या शतकाच्या सुरुवातीस मुघलांचा शिरकाव कुठे झाला होता? खानदेशामध्ये। कोकण किनारपट्टीवर कोणाची सागरी सत्ता होती? तर पोर्तुगीज सिद्धी यांची। कोकणच्या किनारपट्टीवर कोणाच्या वखारी होत्या? डच आणि इंग्रज। गावातील जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कोण करीत असत? तर कुलकर्णी करत असत। बलुता म्हणजे काय? तर कारागिरांना कुळाकडून मिळणारा शेतीचा उत्पन्नाचा काही वाटा म्हणजे बलुता आहे। तर हा शिवकालीन पूर्व महाराष्ट्र आहे आणि यावरील क्वेश्चन आपल्याला टीईटीमध्ये येणार, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि इथे जे 100 क्वेश्चन दिले आहे मी, ते खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे, त्यामुळे तुम्ही ते 100च्या 100 ही क्वेश्चन व्यवस्थित करा। नंतरचा क्वेश्चन आहे, कसब्यात मुख्यतः असत कसबी। कारागीर पेठेचा हिशोब ठेवण्याचे काम कोण करीत असत? तर महाजन। गावात पेठ बसवण्याचे काम कोणाकडे होते? महाजन यांच्याकडे। चाकण परगण्यात किती गावांचा समावेश होता? तर 64 गावांचा समावेश होता। शिरवळ परगण्यात किती गावांचा समावेश होता? शिरवळ परगण्यात 40 गावांचा समावेश होता। पुणे परगण्यात किती होते? तर 290। आणि पुणे जो परगणा आहे सगळ्यात मोठा परगणा होता। परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होते? तर देशमुख होते। हे सुद्धा क्वेश्चन आपल्याला खूप महत्त्वाचे आहे, तर तुम्ही हे क्वेश्चन जे आहे ते व्यवस्थित करून ठेवा। पुणे हा परगणा आहे, सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात लहान कोणता आहे? तर शिरवळ आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमचे काही कमेंट्स असेल ते पण टाका, जेणेकरून मला उत्साह मिळेल आणखी काही व्हिडिओ बनवायला। तर परगण्यातील कुलकर्णीचा प्रमुख कोण होते? तर देशपांडे होते। परगण्यामध्ये जे कुलकर्णी आहे त्या कुलकर्णीचा आणखी एक प्रमुख, तो म्हणजे देशपांडे। 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील शेती कशावर अवलंबून होती? तर पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती। संत चळवळीचे केंद्र कोणते होते? तर आपल्याला माहिती आहे, संत चळवळीचे जे केंद्र आहे ते पंढरपूर होते, कारण तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे सगळे संत आपल्या पंढरपूरशी संबंधित होते। नंतरचा क्वेश्चन आहे, संताच्या आणि वारकरी मंडळीचे दैवत कोणते होते? तर विठ्ठल होते। अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? आपल्याला माहिती आहे, संत ज्ञानेश्वरांनी। महाराष्ट्राबाहेरील संत कोणते? तर महाराष्ट्राबाहेरील संत होते रामानंद। भागवत धर्माचा प्रसार पंजाबमध्ये कोणी केला? तर संत नामदेवांनी केला। महाराष्ट्रात बाहेरील स्त्री संत कोण? तर मीराबाई। नंतर कोणत्या संताची भारुडे होती? आपल्याला माहिती आहे की संत एकनाथांची भारुडे आहे। कोणत्या संताची अभंग रचना ही अभंग छंद याच्यात आहे? संत ज्ञानेश्वर यांची रचना जी आहे अभंग छंदामध्ये आहे। आणि यामध्ये आणखी एक क्वेश्चन आपल्याला म्हणजे लक्षात येतो की संत नामदेव आहे यांचं जन्मगाव नरसी आहे, हे लक्षात ठेवायचं। नंतरचा क्वेश्चन आहे, ग्रंथसाहेब हा धार्मिक ग्रंथ जो आहे तो कोणाचा आहे? तर शीख धर्माचा आहे। रामदास स्वामींनी कोणत्या देवाची देवळी बांधली? तर हनुमान या देवाची देवळे बांधली। नंतर रामदास स्वामींचे जन्मगाव कोणते? तर जाम आहे। अनेक गावे मिळून होत असे परगणा। महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा कोणता होता? तर पुणे, मी सांगितलं तुम्हाला। महाराष्ट्रातील सर्वात लहान परगणा कोणता? तर शिरवळ, कारण शिरवळमध्ये फक्त 40 गाव आहे। परगण्यातील मुख्य ठिकाणास काय म्हणत? तर कसबा म्हणत। तर परगण्यातील जो मुख्य ठिकाण आहे त्याला काय म्हणायचं? कसबा म्हणायचं। आणि सगळ्यात मोठा जो परगणा आहे तो कोणता आहे? आपला पुणे आहे। नंतरचा क्वेश्चन आहे, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी। शहाजीराजे हे निजामशाहीचे एक मातब्बर सरदार होते,
ते दक्षिणेतील. मुघलांनी कोणाच्या मदतीने निजामशाही जिंकून घेतली तर विजापूरचा आदिलशाह. मुघल व आदिलशाहचा प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तर शहाजी महाराजांनी. निजामशाहीचा पाडा होऊन नष्ट केव्हा झाली तर 1636ला नष्ट झाली. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे. शिवनेरी किल्ल्याचा जो किल्लेदार आहे तो विजय राज होता आणि त्यांनी शहाजी महाराजांना सांगितलं की जिजाबाईंना इथे ठेवा, मी तिची पूर्ण काळजी घेणार वगैरे. आणि शिवाजी महाराजांचा त्या किल्ल्यावर म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. शहाजी राजांनी पुण्याचा जहागीरचा कारभार कोणाकडे सोपवला तर शिवाजी महाराजांनी जिजाबाई यांच्याकडे सोपवला. पुण्याच्या जहागिरीमध्ये शांतता व सुव्यवस्था कोणी निर्माण केली तर दादाजी कोंडदेव यांनी निर्माण केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली तर मावळ भागात केली. मावळे जे होते त्या मावळ्यांना घेऊन त्यांनी सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर राजगड. राजगडाला म्हणजे पहिलं नाव होतं मुरुंबदेव, त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचं राजगड नाव ठेवलं. आदिलशहामध्ये खालीलपैकी कोण नव्हते तर बाजी पासलकर नव्हते. शिवाजी महाराजांनी जावळीवर केव्हा स्वारी केली आणि जिंकून घेतला तर 1666मध्ये जावळीवर स्वारी करून तो जावळीचा जो किल्ला आहे तो काय केला, जिंकून घेतला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला काही म्हणजे सजेशन द्यायचे असेल तर कमेंट्स थ्रू तुम्ही देऊ शकता. नंतरचा प्रश्न आहे, जावळीवरील विजयाने शिवाजी महाराजांच्या हालचाली वाढल्या. कुठे वाढल्या? कोकणात वाढल्या. शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला तर प्रतापगड बांधला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत कुणाचे सहकार्य मिळाले तर बाजी पासलकरांचं खूप म्हणजे सहकार्य शिवाजी महाराजांना मिळालं. यांचे स्वराज्य स्थापनेच्या शिवाजी महाराजांच्या कार्यास गती आली. कोकण किनारपट्टीवर आदिलशाहचा कारभार बडी साहेबीन पाहत होती आणि शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने कोणत्या बलाढ्य सरदारास पाठवलं तर अफजलखानाला पाठवलं. आणि अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला आणि त्या बलाढ्याला धुळीस मिळवलं. तर खान प्रांताची चांगली प्रचिती होती. तो कोणत्या प्रांताची? वाई, कारण तो वाईचा कोण होता? सुभेदार होता. शिवाजी महाराजांनी अफजलखानास ठार मारल्यानंतर आदिलशाही कोणते किल्ले जिंकले? पन्हाळा, वसंतगड आणि कोणता? खेळणा. हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले. आदिलशाहीमधले हे 3 किल्ले त्यांनी जिंकून घेतले. तर हे खूप महत्त्वपूर्ण जे शिवाजी महाराज चौथीचा जो इतिहास आहे त्यावरील हे क्वेश्चन आहे. चौथीचा इतिहास खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यातले हे काही क्वेश्चन मी काढलेले आहे. तर नंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यास विशाळगड हे नाव दिले आहे तर खेळणा किल्ल्याला दिले आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यास राजगड असे नाव दिले आहे? मुरुंबदेवला दिलेले आहे. इसवी सन 1660मध्ये आदिलशाहने शिवाजी महाराजांवर कोणत्या सरदारास चालून जाण्यास सांगितले तर सिद्दी जोहरला सांगितले. आदिलशाहने सलाबत खान हा किताब कोणाला दिला तर सिद्दी जोहरला दिला. पन्हाळ्यातून विशाळगडाकडे जाताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाहच्या सरदारांना विरोध मोडून काढला तर दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे यांचा त्यांनी विरोध मोडून काढला. नंतर शिवाजी महाराज पन्हाळगडावरच्या वेढ्यात अडकले तेव्हा कोणत्या मुघल सरदाराने पुण्यावर स्वारी केली तर शाहिस्ते खान जो आहे त्याने स्वारी केली. महाराज पन्हाळगडावरच्या वेळेत असताना बाहेरून सिद्दी जोहरच्या सैन्यावर कोणी हल्ला चढवला आणि त्याचा वेढा जो आहे तो उठवण्याचा प्रयत्न केला तर तो नेतोजी पालकर यांनी सिद्दी जोहरच्या जे वेढा घातला होता पन्हाळगडावर त्यांचा साईडनी त्यांनी काय केलं ते
उठले पाहिजे, वेळा निघाला पाहिजे, यासाठी नेताजी पालकर यांनी काय केला, प्रयत्न केला. आणि यामध्ये खेळणा किल्ल्याला विशालगड नाव दिलं, मुरुंबदेव ह्या किल्ल्याला काय दिलं, राजगड दिलं. हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच कोंढाणा किल्ला, सिंहगड किल्ल्याचे नावं लक्षात ठेवायचे. पुण्याला येताना शाहिस्तेखानाने कोणता किल्ला जिंकून घेतला, तर चाकणचा किल्ला जिंकून घेतला. चाकण किल्ल्याचे किल्लेदार कोण होते, तर फिरोंगजी नरसाळा होते. 2 वर्ष तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्यास तयार नव्हता. कोण नव्हता, तर शाहिस्तेखान नव्हता. 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी छापा घातला. कुठे, तर लाल महालावर. कारण शाहिस्तेखानाने आपल्या छोट्या छोट्या टोळ्या अधामधात पाठवून तिथल्या जनतेला त्रास देत होता. तिथले जे धान्य होते, त्यांचे पिकं होते, ते नष्ट करत होते, लोकांना त्रास देत होता. म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता याचा काय करायचा, खात्मा करायचा. नंतरचा क्वेश्चन आहे, शाहिस्तेखानाची बोटे कोठे असताना तुटली, तर पुण्याला असताना तुटली. पुणे सोडून तो कुठे गेला, तर औरंगाबादला गेला. नंतर आहे 61वा क्वेश्चन, जयसिंह आणि दिलेर खान यांनी कोणत्या किल्ल्यास वेढा दिला, तर पुरंदरला दिला. शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीत जाताना आपल्याबरोबर कोणास घेतले नव्हते, तर बाजीप्रभूला. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत आग्र्याहून शिताफीने कसे निसटले, तर पेटाऱ्यातून निसटले. आपल्याला माहिती आहे तो प्रसंग की शिवाजी महाराजांनी काय केलं, सोंग केलं की मी आता बिमार पडलेला आहो, आणि त्यांनी मिठाया वाटणं लावलं आणि त्या मिठायाच्या पिठाऱ्यातून ते तिथून निसटून आले. शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून परत येताना राजपुत्र संभाजीला कुठे ठेवलं, मथुरेला ठेवलं, सुरक्षित ठिकाणी ठेवलं. शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडावर कधी पोहोचले, 20 नोव्हेंबर 1666ला पोहोचले. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या कोणत्या प्रदेशावर हल्ले केले, तर शिवाजी महाराजांनी अहमदनगर, जुन्नर या ठिकाणी हल्ले केले. तर इथे शिवाजी महाराज जेव्हा जयसिंग राठोडच्या म्हणण्यावरून भेटायला गेले तेव्हाचा हा प्रसंग होता. नंतरचा प्रश्न पाहू आपण, नाशिकजवळ त्र्यंबकगड कोणी जिंकून घेतला, तर मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात किती किल्ले दिले, तह केला होता पुरंदरचा. याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत तेव्हा 23 किल्ले दिले. आणि नंतर आग्र्याहून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकून घेतले, तर 27 किल्ले जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला, तर रायगडावर झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला, 6 जून 1674ला झाला. शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी काढली, त्यास काय म्हणत, होन म्हणत. आणि शिवाजी महाराजांच्या तांब्याचा ज्या नाणे आहे त्यांना काय म्हणत, तर शिवराई म्हणत. तर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो रायगडावर झाला आणि 6 जून 1674ला झाला. आणि त्यांनी या राज्याभिषेकामध्ये गांगाभट यांनासुद्धा म्हणजे बोलावलं होतं. 73वा क्वेश्चन बघू आपण, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या सोन्याच्या नाण्यावर कोणती अक्षरे कोरली होती, तर श्री राजा शिवछत्रपती क्षत्रिय कुलावंत हा म्हणजे कोरलं होतं. मग श्री राजा शिवछत्रपती क्षत्रिय कुलावंत ही श्री राजा शिवछत्रपती कशावर कोरण्यात आला, तर राजपत्रावर कोरण्यात आला. कोणत्या भाषेच्या शब्दांना पर्यायी शब्द असणारा राज्यव्यवहार कोश महाराजांनी करून घेतला, तर फारसी आणि संस्कृत या भाषेसाठी राजव्यवहार कोश महाराजांनी काढला. शिवाजी महाराजांच्या मुघलांविषयी विरुद्धच्या लढाईच्या मोहिमेचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी कशात केले, तर बखर यामध्ये केले. ऑक्टोबर 1677मध्ये महाराजांनी कोणती मोहीम घेतली, तर कर्नाटकची. शिवाजी महाराज गोवळकोंड्यात गेले, तेथे त्यांची मैत्री
चा तह कोणाशी केला? कुतुबशहाशी. शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा येथे राज्य करत होता तंजावरला. शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणते शहर जिंकून घेतले? तर बंगळूर आणि हसकोट. शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणता किल्ला जिंकून घेतला? जिंजी आणि वेल्लोर हा किल्ला जिंकून घेतला. ठीक आहे, तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे, करा तुम्ही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतरचा क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमधील कोणता प्रदेश जिंकून घेतला? तर वेल्लोर. शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणता प्रदेश जिंकून घेतला होता? बेळगाव. शिवाजी महाराजांच्या राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम कोण करत असे? तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार करत असे. अण्णोजी दत्त हे शिवाजी महाराजांच्या राज्यात कोण होते? तर ते सचिव होते. शिवाजी महाराजांच्या राज्यात पत्रव्यवहार सांभाळण्याचे काम कोण करत असत? दत्तात्रय त्र्यंबक वाकनिक करत असे. परराष्ट्राशी संबंध ठेवण्याचे काम कोण करत असत? शिवाजी महाराजां रामचंद्र त्र्यंबक डबीर करत असेत. शिवाजी महाराजांच्या राज्यात धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम कोण करत असत? मोरेश्वर पंडितराव हे करत होते. नंतर शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम कोणाकडे दिले? तर निराजी सावजी यांच्याकडे दिले. तर हे जे त्यांच्या मंत्रिमंडळ जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मंत्रिमंडळ आपल्याला करावं लागते, त्याच्यावर क्वेश्चन असतोच. नंतरचा क्वेश्चन, स्वराज्य रक्षणासाठी सैन्याची व्यवस्था ठेवण्याचे काम महाराजांनी कुणास दिले? हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे सरनौबत होते. सगळं काम जे होतं ते सगळे हंबीरराव मोहिते. एखाद्या मंत्र्यास काढून टाकण्याचा अधिकार कोणाचा होता? शिवाजी महाराजांना. स्वराज्याच्या सरकारकडून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तसेच इतर करातून सूट देण्यात येत होती. कधी देण्यात येत होती? जेव्हा अतिवृष्टी होते, हातचे पीक जाते, अवकर्ष होते, म्हणजे त्याला काय म्हणते, पाऊस जास्त होणार, किंवा मग शत्रू सैन्याचे गाव काय करणार? ते उद्ध्वस्त करणार. त्यासाठी ते काय करत होते की आपल्या ह्याच्यातून त्यांना ते करातून सूट देत होते. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यासाठी आणि कोणती आज्ञा, म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांना कोणती आज्ञा दिली? तर बैलजोड्या पुरवणे, पेरणीसाठी बी बियाणे देणे आणि जी काही मदत पाहिजे ती मदत देणे, हे सगळं त्यांनी आपल्या म्हणजे अधिकाऱ्यांना सांगून ठेवलं की आपल्याला शेतकऱ्यांना मदत करणार. सैनिकाच्या गटावर कोणाची देखरेख असे? तर जो सैनिकाचा गट होता त्याच्यावर नाईक यांची देखरेख होती. प्रत्येक हवालदाराच्या ताब्यात किती नाईक असत? तर 5 नाईक राहत होते. हवालदारावर देखरेख करणाऱ्यास काय म्हणत असत? तर जुमलेदार म्हणत असत. पायदळातील सर्वोच्च अधिकारी म्हणजे कोण? तर सरनौबत. आणि सरनौबत हे सगळ्यात मोठे अधिकारी असायचे. त्यांचा जो हे आहे वॉच आहे किंवा आपण म्हणजे लक्ष आहे ते सगळ्या लोकांकडे असायचं, सगळ्या सैनिकाकडे असायचं. नंतर शिवाजी महाराजांच्या राज्यात बहिर्जी नाईक कोण होते? तर हेर होते. ते काय करायचे? हेरगिरी करायचे. शिवाजी महाराजांनी कोणता डोंगरी किल्ला बांधला? प्रतापगड बांधला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या इथे आपण 100 क्वेश्चन पूर्ण केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. हा सीईटीसाठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण दिलेला आहे. तर तुमचे काही कमेंट्स असेल, तुम्हाला काही म्हणजे